छोड़ के तुझे कबूल है। क्या हुआ काय लिहिलं होतं नशिबात झाला तुझा घात। ये क्या है? आमच्या पार्टीमध्ये खूप कष्ट करणारा एकच माणूस आहे, फक्त तो म्हणजे हा एकच। आचारी पण हाच, खड्डा खोदणारा पण हाच। असंच बोलून गोडा लावला। ये बड़ी अच्छी बात है। आम्हाला करणारा आचार्यच कोण नाही। ह्याच्यावर तुम्ही काय बोलणार? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल। हात घाल, इथून हात घाल, कुठे पण हात घालू नका। तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं। वेगळा विचार करू नका। आणि टाकू पण नको, टाकणार पण साफ कष्ट हेच भांडवल। अच्छा हमको सिखा रिया है। गाडी लावण्यात एक नंबर हा माझा भाऊ आहे। त्याला कुठं पण न्या, कुठल्याही होलात कुठंही कधी आग लावणार माझा भाऊ। अरे कहना क्या चाहते हो? कोणा असं रागानी आणि कांदा। हा बस का? तुम्हाला माझं खरं सत्य ऐकायचं असेल तरी भाऊ सांगेल। 2 शब्द सांग माझ्याबद्दल। ब्लॉग मध्ये टाकणार चापरापणा करून। मी चुकीच्या माणसाला म्हणलो काडी लावतो। शिव बघा मेन माणूस आहे आमचा काडी लावणारा। घरात ह्यो काडी लावत नसताना तर आज माझी जिंदगी खूप मस्त असते। मोसिन 07 हा नाव खूप मोठं झालं असतं कधीच। मी आधी ते तू आहे म्हणून जिंदगी दिवस जगलाय। ही एकदम खोट आहे। मी आहे म्हणते अयो दाने दाने तो लिखा है। आपलं काम फक्त एकच आहे, माणुसकी जपणं। आपण खूप जपतो माणसं, म्हणून आज मी कुठल्या स्तरावर आहे। मम्मीची शपथ खाल्ली कुठे? चला तर बघू शकता पेट केलेला आहे चुलीचा माझ्या भावानं। मी खरं बोलतो, काय खोटं बोलत नाही। भाऊ काडी लावण्यात एक नंबर आहे। तोंडाला काढी लागो, काडी लावून विजलं। सॉरी भावांना, उगाचच मी व्हिडिओ चालू केला, पचका झाला माझ्या भावाचा। तर आपण जरा 2 मिनिटं अंत्यश्रद्धांजली घेऊया। तर पेट लागल्यानंतर तुम्हाला परत दाखवतो, तोपर्यंत शेवटपर्यंत मीच। जोरात कसलं दिसतोय व्हिडिओ। मी व्हिडिओ असंच चालू ठेवला ना, भावाला अजून जोश येईल माझ्या। मी काय मोशी नाही। फायनली आमचं पेट झालेलं आहे, पेटलेलं आहे आमचं। चुलीनं पेट घेतलं, भावानं जसा घेतला। कसला दिसतोय भाऊ, कसं ह्याच्यावर तर फिदा आहे। बात तो सही है। हो बघू शकता कसली आग आग आग। असल्या पावसात कोण करू शकतं का? फक्त माझाच भाऊ करू शकतो, कोणाचा दम नाही। तुझ्या लागलं उसाली काठी ग। बघू शकता किती कष्ट करतोय मी, असल्या एकटा रानात मी जळून आणताय। बघा किती कष्ट केलंय। हे देवा, मलाच एकट्याला जेवायचं असलं का तेवढं मी। ब्लॉग चालू आहे अरे। बघू शकता किती आणलं मी। मोशीन काय राहत जळून। तर हा ब्लॉग जरा इथं थांबू, मधनं कोणतरी बोलते आपल्या प्रायव्हेट लॅब मध्ये, तर थांबा। घरी चाललेलो आहे, ही लोक पार्टी करायला येतात आणि ह्यांना चटणी हे काय आणायला कळत नाही, तर ते आणायला एकटा चाललोय घरी। रात्रीच्या 10 वाजल्यात। फाटलेली तर सगळे कुठून काय फाटली सांगू शकत नाही। म्हणून आपल्या लाईट लावली, तुमच्यावर बोलत बोलत गाडी चालवली म्हणजे काय वाटायचं नाही। मला स्पीड मध्ये गाडी चालवतो हे सांगायचं होतं तुम्हाला। बघू शकता कसं कष्ट चाललंय। जवळ मी घरनं घेऊन चाललोय रानात, अजून काय पेटलेलं नाहीये, नुसते हेराफेरी चाललेली आमची। इकडून हे आण तिकडून ते आण।
काय अजून झालेलं नाही, एकटाच फिरतोय. हे काशात काय नाही, पोटाला आग लागलेली आहे. जेवायला वाढ मला काय बोलू तरी काय, तुम्हाला बोलू पण शकत नाही, एवढी एनर्जी पण नाहीये. फक्त तुम्हाला दाखवत आहे आम्ही कसं कष्ट करून आमचं कसं चालली पार्टी. तर चला बघूया पुढे काय बोलू शकत नाही. फक्त कष्ट बघा, कष्ट ह्याला म्हणतात. अरे असल्या कष्टाच्या हाताने खाल्ली ना बिर्याणी, नुसता चाटून बघचाल बोट, नुसतं चाटचाल. आता कमेंटमध्ये विचारलं असतं काय चालतं आम्ही. अरे काही चाटा, बोट चाटणार, असे कुठलंही बोट असो. हळूहळू फुकलं तरी चालेल. भाई मेरा मसाला टाक. जे बोलत होते ना बरोबर, आम्ही पेटवू शकत नाही, त्यांच्या तर घरात त्यांना- चुलच पेटणार नाही. त्यांना एक मी दाखवतो. ह्याला म्हणतात, अहो तुम्ही फक्त आहे ना घरात बसूनच गेलाय, असं या जरा बोट घाला. अच्छा बात नहीं. आखे खोली हो या हो, ह्याच्यावर गाणं टाकतो. तू मुझे छोड़ के तुझे कबूल है इनी. झालं. हक दिया. तुम्हाला कधी प्रेम झालेलं आहे का असं? एवढं प्रेम माझ्या भावानं केलेलं आहे, बघू शकता. चुकून मोसम या पेरूवर वाचलाय. मला वाटतं चावतंय काय, चेपलंय काय. आणि आता तुम्ही पाहू शकता. करो हाथ जोड़ के. कसं वाटतंय मग तुम्हाला मित्रा? हे मित्रा, त्याला 200 नेतो ना मी. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर आता भूक लागली, आता आम्ही जेवतो. तुम्ही झोपलात चाल, पण आमचा जेवायचा टायमिंग झालेला आहे. रात्रीचे 2 वाजल्यात. काय सांगायचं, पाहुणं लय अवघड आहे. सबस्क्राईब करा. तर आम्ही आता जेवायला बसलोय. भात 1 नंबर झालाय. आता काय म्हणतात मराठीत, खूप म्हणजे खूप अतिशय सुंदर, चवदार, चवीदार. आहा, खूप मस्त भात. कष्टाचं फळ भेटलेलं आहे. तुम्ही बघू शकता ब्लॉग मध्ये किती कष्ट केला आम्ही, तर त्या कष्टाचं एवढं भेटलेलं आहे फळ. तुम्ही बघू शकता त्यानं कोणी बनवलं आहे ते भात, तर हा भात ह्यांनी बनवलेला आहे. स्वतःपाशी कॅमेरा फिरव. हा तो माणूस नाकाला लागलाय, काळं लागलाय नाकाला. एडिट करू आपण. तर ह्यानं भात बनवलेला आहे तो. तर त्यासाठी एक खूप धन्यवाद भावा, आमच्यासाठी एवढा टाइम काढल्याबद्दल. नंबर एवढं नाही बोलू शकत मी. आता खाण्यावर फोकस करतो. रात्रीचे 2 वाजल्यात 2. तुम्ही झोपलात, चला मी जेवतोय. ह्याशी जास्त काय बोलू, एवढंच बोलतो. आणि ब्लॉगला इथंच एंड करतो. आणि ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या. आणि आमचा ब्लॉग नक्कीच बघा. लव्ह यू सो मच. मोसिन 07.